कन्या ॲडव्होकेट विद्याताई मोटे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी सोंडी येथे अहिल्याचरणी दुग्धाभिषेक केलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगामी त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली आहे। विद्याताई मोटे यांनी मागील काळात केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन धनगर समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना विधान परिषदेवर संधी दिल्यास धनगर समाजाच्या भावना पूर्ण होतील असे त्यांनी नमूद केलेले आहे। तसेच विद्याताई मोटे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यास 31 मे रोजी सोंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचा भव्य नागरिक सत्कारही करण्यात येणार असल्याचं यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलताना सांगितलेले आहे। यावेळी महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक समितीचे सदस्य पांडुरंग माने यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। तसेच या दुग्धाभिषेकावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुसंख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते। इकडे समोर बघा। याच्या अगोदर संध्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे विद्याताई मोटे यांनी काम केलेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये, तर त्या कामाची दखल घेत त्या ठिकाणचे समाज बांधव, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वेळोवेळी त्या विद्याताई मोटे ह्या शिवसेनेच्या नेत्या आहेत। आता मागील गेलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्या देखील शिवसेनेकडनं उभे होत्या। थोडेफार 50-50 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे, निसटता पराभव झालेला आहे। तर त्यांच्या कामाच्या आणि सामाजिक कार्याची दखल घेत सांगली जिल्ह्यातील समाज बांधवांनी वेळोवेळी शिवसेना त्या ठिकाणी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांना विधान परिषदेसाठी मागणी केलेली आहेच। परंतु आम्ही देखील महाराष्ट्रातील समाज बांधव विद्याताई मोटे यांचं काम पाहता आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना विधान परिषदेवरती घ्यावा एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या कोट्यातनं अशी आम्ही मागणी करत आहोत। ज्यावेळेस इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी यायचं ठरवलं, हे नियोजन मी 2-3 दिवसापूर्वी आयोजित केलं होतं। माझ्या समाज बांधवांना कळवलं, पाथर्डी समाज बांधव, शेवगावचे, राहुरीचे, अहिल्यानगर जिल्ह्यातले, त्याच्यानंतर श्रीगोंद्याचे, कर्जतमधील अशा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून प्रमुख समाज बांधव जे त्या ठिकाणी समाजासाठी काम करतात असे समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत। आमच्या अशी सर्वांच्या वतीनं आम्ही पांडुरंग माने हा मी जामखेडमधून आहे, अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावचा आहे, त्यामुळे मी प्रामुख्याने मागणी लावून धरत आहे। त्यानंतर मी महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीचा महाराष्ट्राचा सदस्य देखील आहे। त्या वतीने देखील मी मागणी करत आहे विद्याताई मोटे यांना एकनाथ शिंदे साहेबांनी विधान परिषदेवरती नियुक्ती करावी आणि त्यांची नियुक्ती झाल्यानंतर येणाऱ्या 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी धनगर समाज बांधव महाराष्ट्र राज्याचे वतीनं यथोचित मोठा सत्कार करण्यात येईल। अहिल्यादेवींची प्रतिमा काठी घोंगडीत देऊन आज आम्ही चौंडी येथे अहिल्यादेवीच्या चरणी दुग्धाभिषेक करून शिंदे साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतोय की आमच्या विद्याताई मोटे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी आणि आम्ही पूर्ण पाथर्डी तालुका नगर जिल्ह्याच्या वतीनं सकल धनगर समाजाच्या वतीनं ही मागणी करत आहोत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना दुग्धाभिषेक करून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सकल धनगर समाज अहिल्यानगर विनंती करत आहोत की सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई मोटे यांना शिंदे साहेबांनी त्यांच्या कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावं यासाठी आम्ही त्यांनाही विनंती करत आहोत। आमचं शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे आणि आज पुण्यश्लोक मासाहेब अहिल्यादेवींच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन दुग्धाभिषेक करून साकडं घातलेलं आहे की येत्या काळात विधान परिषदेवर विद्याताईंची नियुक्ती व्हावी।